नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. संत समागम फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमातून आपण सध्या संत रामदासांच्या 21 समासी अर्थात जुना दासबोध या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या 21 समासी दासबोधातील 15वा समास आपण काल पाहत होतो. या 15व्या समासातील शेवटच्या ओव्या त्यावर आपण चर्चा करत असताना मोबाईल नेटवर्कच्या व्यत्ययामुळे या 15वा समास जो आहे श्री रघुनाथ चरित्र याचा समारोप होऊ शकला नाही. समर्थ रामदास स्वामी या समासाच्या शेवटी, समासाचं नाव काय? श्री रघुनाथ चरित्र. आणि या समासाच्या शेवटी समर्थ रामदास स्वामी आम्हाला त्यांच्या बरोबरीनं बसण्यासाठी सांगतायत. ते आपला अनुभव सांगतायत, आपल्या अनुभवाची प्रचिती सांगतायत आणि हे तुम्हाला शक्य असं ते सांगतायत. आपण काल पाहिलं की हे सगळं जे परब्रह्म स्वरूप आहे ते या चर्मदृष्टीला दिसत नाही, ते ज्ञानदृष्टीला दिसतं. समर्थ या ठिकाणी 72व्या ओवीमध्ये असं म्हणतात, तैसी माया हे निशेष विराली. ती प्रचिती आल्यानंतर, ती परब्रह्म स्वरूपाची तदाकारता मिळाल्यानंतर, तैसी माया हे निशेष विराली, मग कोण स्थिती वर्तली, ते मौन्याची विचारिली, पाहिजे स्वानुभवे. असं बऱ्याच वेळा होतं. आपण खूप वर्षानंतर कुणाची जर भेट झाली तर काही क्षण असे जातात की आपण फक्त पाहत राहतो. समोरची व्यक्ती आपल्याकडे पाहते, आपण त्याच्याकडे पाहतो, काही बोला वाटत नाही. भरून पावल्याची एक भावना त्यावेळी आपल्या अंतःकरणात प्रज्वलित होते. मी तुला भेटलो, तू मला पाहिलं, मी तुला पाहिलं, बस काही बोलायची गरज नाही. आपण मंदिरामध्ये जातो, भगवंताला डोळे भरून पाहतो आणि ते रूप आपल्या अंतःकरणामध्ये साठवण्याचा डोळे मिटून प्रयत्न करतो. हे थोडं गमतीशीर आहे का नाही? म्हणजे ज्या डोळ्यांनी पाहायचं ते डोळेच बंद करून घ्यायचे. आणि असं सगळ्यांच्या बाबतीत घडतंय. आपण देवालयात जातो, मंदिरात जातो, भगवंताची ती सुरेख मूर्ती, ती डोळे उघडून पाहायची का डोळे बंद करून पाहायची? असं होतंय. समर्थ या ठिकाणी म्हणतात, ते मौन्याची विचारिली, पाहिजे स्वानुभवे. काही बोलायची गरज नाही, मौन, काही न बोलता त्याचा अनुभव घ्यायचा. प्रपंच वणवा पेटला, परमार्थ जाळूनी विझाला, तेथे रामदास जळून गेला, धावणे करा कोणी. अरे माझ्यासारखं आपलं अस्तित्व संपून टाकण्याची प्रक्रिया कुणीतरी येऊन चालू करा. तुम्ही या, लवकर लवकर या. आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्याशी, आपणा मागे जगदीशाशी, भजत जावे. श्रीराम. काय मागायचं आहे?
माझ्यानंतर या संप्रदायाचं काय होईल? त्यासाठी अनेक शिष्य तयार केले पाहिजेत, अनेक अभ्यासार्थी तयार केले पाहिजेत, अनेक महंत तयार केले पाहिजेत. कुणी लिहिणार असलं पाहिजे, कुणी बोलणार असलं पाहिजे, कुणी स्फुट काव्य करणार असलं पाहिजे. अनेक आयामांवर संप्रदायाचा वृक्ष फोपावला पाहिजे. समर्थांनी आपल्या आयुष्याचं आणि आपल्या प्रापंचिक आयुष्याचं वर्णन या शेवटच्या ओवीमध्ये केलंय. ओवी क्रमांक 73. प्रपंच वनवा पेटला. बालपणापासून माझी वैराग्याची वृत्ती आहे, समर्थ सांगतात. कसला प्रपंच केलाय मी आणि कशामुळे पेटला? परमार्थाच्या अग्नीमुळे पेटला. मग मी परमार्थ चालू केला. परमार्थ जाळूनी विझाला. तो जो ज्ञानाग्नी आहे त्यांनी परमार्थाला जाळलं, काही ठेवलं नाही. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की हा तर सगळा भ्रम आहे. मी जे आतापर्यंत काही केलं हे सगळं भ्रम आहे. तेथे रामदास जळवणी गेला. आता शब्दशः जर अर्थ घेतला तर आपल्याला थोडं जरा खटकतं. हे जळवणी गेला असं कसं म्हणतायत समर्थ? जळवणी गेला याचा अर्थ मी माझं अस्तित्व संपवलं, माझं अस्तित्व उरलंच नाही, मी उरलो नाही. मी पण विरहित साधना. दशक 7 नवीन दासबोध. तेथे रामदास जळवणी गेला. धावणे करा कोणी, या म्हणतायत समर्थ लगबगीनं पुढं. असा अनुभव घेण्यासाठी शिल्लक न राहण्याचा अनुभव. कारण जोपर्यंत मी शिल्लक आहे तोपर्यंत तो येत नाही. ते एका संतांचं वचन आहे, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी येत नाही. तुझ्यातला मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तिथे येणार नाही. तो मी काढून टाकण्यासाठी, त्याचं अस्तित्व संपवण्यासाठी, त्याला जाळून टाकण्यासाठी समर्थ म्हणतात असा अनुभव घेण्यासाठी धावणे करा कोणी, या पटकन लगबगीनं. समर्थांनी दिलेलं हे आमंत्रण आहे आणि तळमळीचं आमंत्रण आहे. समर्थ म्हणतात याची जन्मे येण्याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे, स्वरूपा कारणे श्रीराम. ते परब्रह्म स्वरूप, त्याची प्रचिती नव्हे, प्रचितीच्या पुढे त्याच्याशी तदाकारता. याची जन्मे येण्याची काळे, काही मरायची गरज नाही समर्थ म्हणतात. याच जन्मात, इथंच याची देही याची डोळा. याची जन्मे येण्याची काळे, संसारी होई जे निराळे. मी तुला संसारातून बाजूला करतो का नाही बघ. संसारी होई जे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे. तुला निश्चळ करून सोडतो, सर्वसंग परित्याग करून सोडतो, निसंग करतो, निर्मोह करतो, निर्विकल्प करतो, निर्वृत्त करतो. मग का नाही मोक्ष भेटणार? याच जन्मी याची देही याची डोळा, येण्याची जन्मी येण्याची काळे, स्वरूपा कारणे. त्या स्वरूपाला मी तुला तुझं अस्तित्व मिळवून टाकतो. आणि ही जी काही साधना तुला वाटतं की मी साधना करतोय, खरं तर ही पोचलेल्या स्थितीची अवस्था आहे. याचा अर्थ असा नाही घ्यायचा आपण की उपासनेत काय पडलंय, त्याच्यात काय पडलंय, समर्थांनी सांगितलंय हा सगळा भ्रम आहे, असा उलट अर्थ नाही घ्यायचा. समर्थ म्हणतात मी तू हा भ्रम, उपासना ही भ्रम, ईश्वर भाव हाही भ्रम निश्चयेसी. आणि उगीच नाही बोलत मी, तुला निश्चयात्मक सांगतोय.
पण ते तुला कधी ते जाणवेल? तू जर साधना मी सांगितली तशी करशील तर. मी कशी सांगितली साधना? तेथे रामदास जळून गेला. तुझं अस्तित्व संपलंय का? ते जर तुला संपवता आलं तर हे फार अवघड नाही आहे. त्या श्लोकाच्या खाली, त्या ओवीच्या खाली दासबोधामध्ये 10वा समास, 10वा दशक 6वा समास, त्यामध्ये एक श्लोक आलेला आहे. भ्रमेणाहम भ्रमेणत्वा भ्रमेणोपासका जनाः भ्रमेणेश्वर भावत्वम भ्रममूल मिदम जगत. या कारणे सृष्टी भासत परंतु भ्रमची हा समस्त. या कारणे जे विचारवंत तेची धन्य श्रीराम. याचा सांगोपांग विचार केला पाहिजे, सारासार विचार केला पाहिजे, नित्यानित्य विचार केला पाहिजे. मग समर्थ सांगतात की आता तुझ्या लक्षात येईल की हे सगळा भ्रम आहे. जी जी उठाठेव मी आत्तापर्यंत केली ही सगळी युजलेस आहे. म्हणून याचा अर्थ आपण असा वेगळा काढायचा नाही, गैरअर्थ काढायचा नाही की उद्यापासून जप बंद, पूजा बंद, ध्यान बंद, साधना बंद, असं नाही. समर्थ त्या अवस्थेला पोचलेले आहेत आणि म्हणून समर्थ याचं वर्णन आमच्याजवळ करतायत. 350 वर्षापूर्वी समर्थांसारखा अत्यंत विरळा संत शोधून सापडणार नाही तुम्हाला. मेले माणूस स्वप्न आले तेणे काही मागितले, मनी अखंड बैसले या नाव भ्रम श्रीराम. आज तरी हा विचार आम्हाला पचतो का? माणूस गेलाय, तो स्वप्नात आला आणि त्यांनी सांगितले की मला हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. काहीतरी ती अवस्था आपल्याला दिसली. आपण काय करतो? लगबगीनं गुरुजींकडे जातो, त्यांना याचा अर्थ विचारतो. मग ते काही शोधतात, शास्त्र पाहतात आणि त्या आधारावर सांगतात की तुम्हाला जे रात्री स्वप्न पडलं की तुमचे वडील पावसात भिजतायत, थंडीमध्ये कुडकुडतायत, किंवा हातामध्ये ताड घेऊन फिरतायत, याचा अर्थ असा आहे की ते पावसात भिजतायत किंवा त्यांना थंडी बाधती आहे किंवा त्यांना खायला नाहीये. मग तुम्ही एवढ्या लोकांना भोजन द्या, ह्या छत्र्या वाटा, कांबळी आणा आणि त्या 11 ब्राह्मणांना द्या, 11 गरजू लोकांना द्या. एका दृष्टीने ही एक सेवा आहे. पण समर्थांनी 350 वर्षापूर्वी जो विचार मांडला तो अत्यंत क्रांतिकारी विचार आहे. मेले माणूस स्वप्न आले तेणे काही मागितले, मनी अखंड बैसले या नाव भ्रम. मेले माणूस भोजना येते या नाव भ्रम. किती क्रांतिकारी विचार आहे आणि तोही 350 वर्षापूर्वी मांडलेला आहे. समर्थ रामदास हे अत्यंत विरळ संत आहेत. कुणाची एवढी पोच आहे, कुणाचं एवढं धारिष्ट आहे त्या काळामध्ये हे सांगायचं. येथे आशंका उठली, ज्ञात्याची समाधी पूजली, तेथे काही प्रचित आली किंवा नाही श्रीराम. समर्थांनी लगेच लोकांच्या मनातला आशय ओळखला. समर्थ म्हणाले, अरे मी इथं हे बोलून गेलो पण यांच्या मनात वेगळंच दिसतंय, हा सगळा भ्रम आहे. असं म्हणलं तर यांनी सगळी पूजा पाठ सगळा बंद करून टाकायचा विचार केलेला दिसतोय. पुन्हा समर्थ मूळ पदावर येतात. समर्थ सांगतात, येथे आशंका उठली, ज्ञात्याची समाधी पूजली, तेथे काही प्रचित आली किंवा नाही श्रीराम. तैसेची अवतारी संपले, त्यांचेही सामर्थ्य उदंड चाले, तरी ते काय गुंतले वासना धरुनी श्रीराम. वासनेचं बीज काढण्यासाठी समर्थ सांगतायत. म्हणून समर्थ म्हणतात, तेथे रामदास जळून गेला, बीज भाजले उगवेना.
भाजलेल्या बियाला पेरणी करता येत नाही. त्यातलं जे अंकुरत्व आहे ते जळून गेलंय. भाजलेलं बी कधीही रुजणार नाही, कधी त्याला अंकुर फुटणार नाही. देहाला जाळणं असं नव्हे. तेथे रामदास जळून गेला. समर्थ जे सांगतात ते समर्थ रामदास स्वामी सांगतात की मी माझं अस्तित्व संपवलंय आणि ते तुम्हाला संपवता आलं पाहिजे. मी करताय से म्हणशी तेणे तू कष्टी होशी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप श्रीराम. तू म्हण, मग तुझं जर कर्तृत्व असेल तर तुझ्या मनासारखं होत आहे का बा? होत नाही. साध्या साध्या गोष्टीमध्ये अडथळे निर्माण होतात. मग तुझं कर्तृत्व कसलं आलंय? राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. तू रामाकडे कर्तृत्व देऊन टाक. ते कर्तृत्व तुझा अहंकार म्हणून बाळगू नको. मी केलं, माझ्यामुळे झालं, मी होतो म्हणून होऊ शकलं, हे सब झूठ आहे. म्हणून समर्थ त्या मीच्या अस्तित्वाला जाळून टाकण्याची प्रक्रिया आम्हाला शिकवतायत. आणि ते सगळं म्हणतात की पुन्हा हा सगळा भ्रम आहे. भ्रम म्हणलं की मग त्यांच्या मनात एक शंकेची पाल चुकली की अरे ही मंडळी सगळी उद्यापासून जपाचं बंद करतील, ध्यान बंद करतील, पूजा बंद करतील, सगुण भक्ती बंद करतील. मग काय करायचं? मग तर स्वैराचार वाढेल. म्हणून मग समर्थांनी पुन्हा आपल्याला त्या जागेवर नेलेलं आहे आणि सांगितलं की अवतारी देह जे आहेत त्यांचं सामर्थ्य आजही चालतंय. गोंदवल्याला जाऊन पहा, सज्जनगडावर जाऊन पहा, निगडीला जाऊन पहा, किती ठिकाण आहेत अशी. येथे आशंका उठली, मनात आशंका नको. येथे आशंका उठली, ज्ञात्याची समाधी पूजली. जो ज्ञानी माणूस आहे त्याच्या समाधीचं पूजन चिंतन केलं का नाही? आणि त्यातून काही तुम्हाला संकेत मिळाला का नाही? तेथे काही प्रचित आली किंवा नाही श्रीराम. जाऊन बसा गोंदवल्याला, जाऊन बसा शिवथर घळीमध्ये, जाऊन बसा समाधीच्या समोर सज्जनगडाला. कसलं प्रपंच आलाय, कसलं काही भान राहतं का तुम्हाला? ही प्रचिती आली का नाही? समर्थ रोखठोक आहेत, रोकडा साक्षात्कार. तैसेची अवतारी संपले. ते अवतारी देह घेऊन आलेले होते ते तर संपले. त्यांचेही सामर्थ्य उदंड झाले. आज किती वर्ष झाली आहे समर्थ जाऊन? किती वर्ष झाली तुकामाई जाऊन येळेगावला? गोंदवलेकर महाराजांची सद्गुरू. किती वर्ष झाली स्वामी विवेकानंद जाऊन? किती वर्ष झाली तोतापुरी महाराज जाऊन? किती वर्ष झाली ठाकूरजी जाऊन? पण त्यांच्या नावावर त्यांची प्रचिती घेऊन साधना करणारे वरचेवर आश्रम वाढतात का नाही? आज जगातल्या 104 देशांमध्ये रामकृष्ण मठ आहेत. असं दुसरं उदाहरण नाहीये. समर्थ म्हणतात तरी ते काय गुंतले वासना धरून. ते गुंतले नाहीत म्हणून त्यांचं सामर्थ्य चालतंय. म्हणून समर्थ म्हणतात 73व्या ओळीमध्ये तेथे रामदास जळून गेला. धावणे करा कुणी. अरे हे तुम्हाला पण जमू शकतं, या ना तुम्ही, या लवकर पटकन, असं समर्थ सांगताय. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळो आले, पाहता ओघेच निवांत झाले, बोलणे आता श्रीराम. आता काय बोलायचं? त्या परब्रह्म स्वरूपाशी तदाकारता झालीये, तुमचं अस्तित्व संपलंय, देहबुद्धी संपली. आता काही बोलायची गरज नाही. मौन्य गर्भा, फार गोड शब्द आहे समर्थांनी वापरलेला. ते मौन्याची विचारिले पाहिजे स्वानुभव. आता अनुभव आला, आता काय विचारायची गरज आहे? जिलेबी खाल्ल्यानंतर जिलेबी कशी लागते, ती कशी आहे, ती कशी तयार करतात, हे विचारणं म्हणजे बाष्कळपण आहे. अपरोक्ष ज्ञान झालंय. परोक्ष ज्ञानाची किंमत काय? समर्थ म्हणतात
वाक्यार्थ वाच्यांश शोधिला, अलक्षी लक्षांश बुडाला, पुढे समजो न बोला कोणी तरी श्रीराम. आता काही बोलण्याची गरज नाही, पुढे समजो न बोला. समजले ना तुला, संपला विषय. इथे श्री रामदास रामी विश्रांती पावला निजधामी, श्रमले दिसता तुम्हीही विश्रांती करा श्रीराम. समर्थ म्हणतात, आता तुम्ही फार थकलेले आहात, मी तुमच्या डोक्याला खूप ताण दिलाय, तुमच्या बुद्धीला खूप ताण दिलेला आहे. खरं तर या समासाचं 15व्या समासाचं नाव आहे श्री रघुनाथ चरित्र. पण शेवटच्या ज्या 10-12 ओव्या आहेत त्या एकदम श्रीराम म्हणजे रघुनाथाचा रघुनाथ राम नव्हे, दाशरथी पुत्र राम नव्हे, तर ते परब्रह्म स्वरूपाचा त्रैलोक्याचा जगदांतर असलेला त्रैलोक्य नायक आत्माराम आहे. त्याचं वर्णन समर्थांनी या ठिकाणी केलंय. आणि समर्थ म्हणतात, श्रमले दिसता तुम्हीही विश्रांती करा. कुठे जा विश्रांतीला? समर्थ आत्मारामामध्ये म्हणतात, शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, तेणे गुणे दृढावे, परमार्थ हा श्रीराम. उद्वेग अवघे तुटो निजाती, मनासी वाटे विश्रांती, ऐसी दुर्लभ परब्रह्म स्थिती, विवेके सांभाळावी श्रीराम. संत साधू महानुभावा, देवदानव मानवा, ब्रह्म सकळासी विसावा, विश्रांती ठाव श्रीराम. खरी खुरी जर विश्रांती घ्यायची असेल तर माझं अस्तित्व संपलं पाहिजे. आणि तो जो चराचराचा नियंता आहे, तो जो त्रैलोक्य नायक आहे, त्याच्याशी माझं अनुसंधान जुळलं पाहिजे, अखंड अनुसंधान. ते जर जुळलं, ती जर वेवलेंथ आम्हाला साधता आली, आणि आमच्या सगळ्या अपेक्षा, वासना, वृत्ती, मोह, लोभ हे जर सगळं संपलं, तर मग मला कशाचीच गरज पडणार नाही. देहो प्रारब्धावरी टाकीला, समर्थ दासबोधामध्ये सांगतात. आता त्या देहाची चिंता तू करू नकोस, तो पाहून घे. असा आत्मविश्वास समर्थांनी या समासामध्ये दिलेला आहे. याचा समारोप काल मोबाईल डाटा रेंजमध्ये व्यत्यय आल्यामुळे राहिला होता. तो समारोप आपण पाहिला. आणि आज आपण पुढचा जो समास आहे, समास 16वा, या समासाचं नाव आहे गुरु शिष्य संवाद. आता खरं तर समर्थ म्हणतात की सगळं सोड, मौन राहा, फक्त अनुभव घे आणि विश्रांतीला जा. आता यानंतर संवाद काय करायचा आहे, आता काय बोलायचं आहे? पण या समासाचं नाव आहे गुरु शिष्य संवाद. आणि हा संवाद गमतीशीर आहे, आश्चर्य करणारा आहे, आपल्याला थक्क करणारा संवाद आहे. समर्थांनी कुठल्या धारणेने हा समास लिहिला, किंवा पहिल्या 10 ओव्या ज्या आहेत त्या कशा लिहिल्या, कशा सांगितल्या, याचं आकलन होणं आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. अनेक ठिकाणी आपल्याला समर्थांनी मांडलेल्या विचारांना त्यांच्या इतर ग्रंथांनी त्याचा अर्थबोध होऊ शकतो. पण या समासातल्या या ज्या 10 ओव्या आहेत, याला इतर ग्रंथ चालतच नाहीत. याचं स्पष्टीकरण करणारे, यामधून आपल्याला जे भ्रम निर्माण झालेला आहे, जो प्रश्न निर्माण झालेला आहे, जी शंका निर्माण झाली आहे, त्याचं निराकरण करणारा इतर कुठला ग्रंथ नाहीये. समर्थांचं इतर कुठलंही वाङ्मय नाहीये, काव्य नाहीये की जे याला उभारी देईल, जे याचं परिशीलन करील, जे या 10 ओव्यांमध्ये निघालेल्या प्रश्नांना निराश करील, असं वाङ्मय नाहीये. हा जो 16वा समास आहे, या समासाचं नाव आहे गुरु शिष्य संवाद. खरं तर मागच्या समासामध्ये समर्थ म्हणतात मौन राहा, स्वरूपाच्या विश्रांतीला जा, आणि लगेच पुढच्या समासामध्ये ते संवाद साधतायत. पण हा शिष्य कोण आहे? या ठिकाणी शिष्य स्वतः आहेत.
समर्थ. आणि गुरु कोण आहेत? प्रभू श्रीरामचंद्र आहेत. काय भाषा वापरली आहे समर्थांनी, अनाकलनीय आहे, आश्चर्यचकित करणारी आहे, न पटणारी आहे. पण समर्थांनी काय सांगितलं त्याचा आपण विचार या समासातल्या ओव्यांमध्ये करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. रामासी इतुके मागावे, जे आपण रामची व्हावे. का रामासी दास करावे, आपणा ऐसे श्रीराम. तू ऐस का मीच असेन, याहुनी न लगे आम्हासी आन. तुझा ठाई दासपण, आणि न तरी मी होईन श्रीराम. तुवा स्वामी होऊनी बैसावे, आणि आम्ही भोवते भोवावे. रडोन पाहता न यावे, हे काय बरे श्रीराम. तू राज्य सांडूनी झालासी उदास, तरी आम्हीही तुझेची दास. ता काय बरे केले बापास, तैसे आम्हीही तुझ करू श्रीराम. तुवा पाषाण तारिले, तरी आम्ही जडजीव उद्धरिले. तुवा देव मुक्त केले, बंधनापासूनी श्रीराम. अरे काय तुझं मोठेपण सांगतो. समर्थ रामाला बोलतायत. कल्पना करा, समर्थ रामाच्या समोर उभे राहिलेत काळाराम मंदिरामध्ये, आणि रामाला प्रश्न करतायत समर्थ. आणि राम निमूटपणे, म्लान वदने, चिंताक्रांत होऊन, खालीमान घालून, अधोदृष्टी ठेवून राम ते ऐकतोय. आणि समर्थ हातवारे करून बोलतायत. डोळ्यासमोर आपल्या चित्र आलं पाहिजे. रामासी इतुके मागावे, जे आपण रामची व्हावे. का रामासी दास करावे, आपण ऐसे. मी सांगील तसं तू वाग. अरे आज माझे बाबा बाहेर गेलेत, माझे वडील बाहेर गावी गेलेत, म्हणून त्यांनी मला तुला नैवेद्य द्यायला सांगितलंय. रोजचं मला माहित नाही, पण मी आज नैवेद्याचं ताट आणलेलं तुला, तू खाल्लं पाहिजे. कुणाची दमक आहे एवढे बोलायची. संत श्रेष्ठ नामदेव महाराज, आज त्यांची पुण्यतिथी आहे. नामदेव महाराजांनी विठ्ठलाला त्या मूर्तीतून बाहेर यायला भाग पाडलं, आणि ते प्रसादाचं ताट विठ्ठलानी ओरपून काढलं. काही ठेवलं नाही त्यात. किती अधिकार आहे नामदेव महाराजांचा. अख्ख्या संत मांदियाळीमध्ये पंजाब, हरियाणा, आयुष्यातली किती वर्ष काढली नामदेव महाराजांनी. किती वर्ष काढली पंजाबामध्ये जाऊन. अहो, पंजाबमध्ये आजही अनेक शीख पंथीय, ते शीख पंथीय नावालाच आहेत, पण ते सगळे संत नामदेवांचे अनुयायी आहेत. नामदेव महाराजांची किती मंदिर आहेत. महाराष्ट्रापेक्षा जास्त मंदिरं नामदेव महाराजांची ही पंजाबमध्ये आहेत. किती मोठं कर्तृत्व आहे नामदेव महाराजांचं. 13व्या शतकातला काळ आहे तो. अहो, नामदेव महाराज एकटे नव्हे, नामदेव महाराजांच्या घरातली त्यांची मुलं, त्यांची मुली, त्यांची आई, त्यांची बायको, एवढंच नव्हे तर नामयाची दासी जनी. किती अभंग आहेत, किती रचना आहे. अशा नामदेवांचा अधिकार किती मोठा आहे. 13व्या शतकातली गोष्ट आहे. विठ्ठलाला साकडं घातलं त्यांनी, चालणार नाही. हे सगळं ताट संपवलं पाहिजेस तू. आणि साक्षात विठ्ठलाने जेवण केलं, नैवेद्य सगळा चाटून पुसून खाल्ला. आई म्हणाली, यांनी जेवण केलं असेल, यांनीच ताट सगळं संपवलंय, फस्त केलंय, आणि विठ्ठलावर हा विठ्ठलाचं नाव घेऊन सांगतोय. ते खरं करून दाखवावं लागलं. या ठिकाणी समर्थ पुढे 400-500 वर्षानंतर समर्थांचा काळ आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, रामासी तुके मागावे, जे आपण रामची व्हावे.
काय मागणं मागितलं पाहिजे रामाला? मला तुझ्यासारखं कर. आणि तू माझ्या जागेवर ये. आपणासारखे करीती तात्काळ हे ठीक आहे. सद्गुरू संत महानुभाव आपल्यासारखं शिष्यांना करतात, इथपर्यंत ठीक आहे हो. पण तू माझं शिष्यत्व कर, माझं दास्यत्व कर. काय अधिकार आहे, काय प्राज्ञा आहे? समर्थ रामाला बोलतायत हे. का रामासी दास करावे आपण ऐसे. मी जसं तुझं दास्यत्व करतोय तसं तू माझं दास्यत्व कर. तू ऐस का मीच असेन, याहुनी न लगे अम्मासी आन. तुझा ठाई दासपण आणीन तरी मी होईन श्रीराम. तुझ्या अंगी दास्यत्व आणीन तरच मी नाव नाही सांगणार. काय अधिकार आहे? आपल्याला आश्चर्य वाटेल, समर्थ रामाला असं बोलताय. आणि तेही टाकळी निवासामध्ये, तपाचरण काळामध्ये. अजूनच सगळं प्राप्त व्हायचं आहे. किती धारिष्ट आहे, किती कमांड आहे. संत कबीरजी म्हणतात, मन जो सुमिरे राम को, राम बैसे घट आही. अब मन राम ही है रहा, शीश नवाऊ काही. अरे मी तुझ्या समोर डोकं खाली घालायची काय गरज आहे? तुला नमस्कार करायची काय गरज आहे? मी तुला चराचरात मी पाहतो ना. तू काही या केवळ मूर्तीमध्येच का? मन जो सुमिरे राम की, राम को, राम बसाय घट आही. सगळीकडे चराचरात मी तुझं अस्तित्व पाहतो. अब मन राम ही है रहा. आता माझं मन हे मन नाहीये, माझं इंद्रिय नाही राहिलेलं, ते राममय झालेलं आहे. तेथे रामदास जाळीला जे समर्थ सांगतात ती अवस्था आहे की शीश नवाऊ काही. तुला मी नमस्कार करायची काय गरज आहे? जैसी तुम हमसो करी. रहीम दुसरे एक संत आहेत, ते म्हणतायत, जैसी तुम हमसो करी, करी करो जो तीर. बाढ़े दिन की मीत हो, गाढ़े दिन रघुवीर. मी काय करायला पाहिजे तुला? मी काय करायचं राहिलेलं आहे? आता तू पुढे ये आणि तू हे सगळं सांभाळ. तुझा स्वामी होऊन बैसावे, तुआ स्वामी होऊन बैसावे. आणि आम्ही भोवते भोवावे, रडोन पाहता न यावे. हे काय बरे श्रीराम. अरे म्हणले तू राजा होऊन बसला, स्वामी होऊन बसला, आणि आम्ही आपलं फिरतोय तुझ्या भोवती हुजरीगिरी करत. तुआ स्वामी होऊन बैसावे. करुणाष्टकामधली जी आर्तता आहे ती गेली कुठे? आणि काय अधिकार आला इथं? समर्थ म्हणतात, तुआ स्वामी होऊन बैसावे. तू आमचा स्वामी होऊन बसशील आणि आम्ही भोवती भोवावे, आम्ही तुझ्या भोवती पिंगा घालावा, हुजरेगिरी करावी, जी जी करावा तुला, रडोन बाहताना यावे. हे काय बरे? आणि आम्हाला दुःख झालं, संकटात पडलो आम्ही, आम्ही तुझी याचना करावी, तू तोंड दाखवू नये आम्हाला. ही कसली पद्धत आहे? काय अधिकार आहे हो समर्थांचा? काय विचारतायत समर्थ? तू राज्य सांडूनी झालासी उदास, तरी आम्हीही तुझेची दास. ता काय बरे केले बापास, तैसे आम्हीही तुझं करू श्रीराम. समर्थ धमकीच देत आहेत. अरे काय केलं म्हणले तू तुझ्या वडिलांचा? आम्ही तुला तसं करायला मागे पुढे बघणार नाही. मोठं आश्चर्य वाटतं. पण याचं निराकरण करणारं समर्थांच्या दुसऱ्या काव्यामध्ये कुठेही याचा संदर्भ नाही. समर्थ असं का बोलले? ह्याच्या पाठीमागं काय भावना आहे? तू राज्य सांडूनी झालास उदास. तुला काय वाटलं म्हणले? जया वाटते कांचनू केर जैसा. तू एकटाच आहेस का? आम्ही तुझे दास आहेत ना, तुझ्यापेक्षा आम्ही एक पाऊल पुढेत म्हणले. तू काय सांगतो आम्हाला? तू राज्य सांडूनी झालास उदास, तरी आम्हीही तुझेची दास. तुझ्याच पावलावर पाऊल टाकून पुढे जाणार आहे.
तू राज्य सोडून दिलंस, आम्ही अशी 10 राज्य सोडून देऊ. तुला काय वाटलं? ता काय बरे केले बापास, तैसे आम्ही तुझं करू. समर्थांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला असेल. राजा दशरथ, महाराज दशरथ विवळतायत. रामा तू थोडं थांब, रामा तू थोडं थांब. राम सुमंतांना सांगतायत, सुमंत काका रथ जोरात घ्या. सुमंतजी थांबतायत, घोड्यांना लगाम खेचतायत. महाराज बोलवतायत. मी काय उत्तर देऊ रामा? मी पुन्हा राजा दशरथांना काय उत्तर देऊ? त्यांनी मला सांगितलं, मी त्यांची अवज्ञा कशी करू? प्रभू श्रीराम रथात बसलेले, ते आपल्या काकांना सांगतात, सुमंतांना सांगतात, रथ जोरात चालवा. आणि तुम्ही सांगा की त्या रथाच्या चाकाच्या गडगडाटामध्ये मला तुमचा आवाजच आला नाही स्वामी, असं तुम्ही सांगू शकता महाराजांना. चला रथ काढा, लगाम खेचू नका, रथ जोरात जाऊ द्या. मलुकदास नावाचे एक संत आहेत. ते म्हणतात, प्रभुता ही को सब मरय, प्रभु को मरय न कोय. जो कोई प्रभु को मरय तो प्रभुता दासी होय. अरे मलुकदासजी म्हणतायत की आम्ही आमच्या प्रभूसाठी सर्वस्व अर्पण केलेलं आहे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्वही अर्पावे शेवटी, प्राण तो ही वेचावा श्रीराम. असं आम्ही केलेलं आहे. मलुकदासजी म्हणतात, प्रभुताही को सब मराय, प्रभु को मराय न कोय. जो कोई प्रभु को मराय तो प्रभुता दासी होय. ज्याच्यासाठी तुम्ही आपली प्राणांची बाजी लावलेली आहे तो तुमचा दास झाला पाहिजे. समर्थांनी आपलं सगळं ऐश्वर सोडलं, आईला सोडलं, भाऊ वहिनी, आपले मित्र आप्त स्वकीय सगळे सोडले. लग्नाच्या बोहल्यावर उभी असलेली, समोर होऊ घातलेली वधू, तिला सोडलं आणि बोहल्यावरून समर्थ पळालेले. रामापायी सर्वस्व जीव अर्पण केलाय. आता तू माझं काय ऐकत नाही? काय विषाद आहे तुझी माझं ना ऐकण्याची? तो प्रभुता दासी होय. दास्य भाव तुझ्यात आला पाहिजे. तू एकटा स्वामी आहेस का? माला जपव न कर जपव, काही गरज नाही. माला जपव न कर जपव, जिव्हा जपव न राम. माळ हातात घ्यायची गरज नाही, बोटांवर जप करायची गरज नाही, जिभेने जप करायची गरज नाही. सुमिरन मेरा हरी करे, मैं पाया विश्राम. मी तर झोपी चाललो. कबीरजी पण म्हणतात, राम पाठीमागे लागलाय. अरे कबीरजी थोडं थांब, मला तुझं दर्शन घेऊ दे. कबीरजी थोडं थांब, मला तुझं दर्शन घेऊ दे. कबीरजी म्हणतात, ते माझा जप तो करतोय राम आणि मी मात्र झोपी चाललो आरामात. काय अधिकार आहे हो या संतांचा? भगवंताला दास्य भाव, आणि तेही उसण्या आणलेल्या रागानी, उसण्या आणलेल्या उद्वेगानी. काय कुणाची बिशाद आहे मला सांगा तुम्ही? आपल्या आराध्य दैवतासमोर, आराध्य सद्गुरूंसमोर, स्वामींसमोर उभं राहून असं बोलायची? अरे तुमच्यापेक्षा काकणभर सरस आहेत आम्ही. तुम्ही एक राज्य काय आम्ही 10 राज्य सोडून देऊ? तुम्ही तुमच्या बापाला काय ट्रीटमेंट दिली आहे, अशी ट्रीटमेंट आम्ही तुम्हाला देऊ? आता राम घाबरणार नाही तर काय? जसं तुम्ही महाराज दशरथांना सोडून गेलात तसं आम्ही तुम्हाला सोडून जाऊ. काय धमकी आहे? तू राज्य सांडूनी झालासी उदास, तरी आम्हीही तुझेची दास. ता काय बरे केले बापास, तैसे आम्हीही तुझ करू श्रीराम. तुआ पाषाण तारिले, तरी आम्ही जडजीव उद्धरिले. तुआ देव मुक्त केले, बंधनापासून श्रीराम. अरे काय मोठेपण म्हणाले. त्या देवांना मुक्त केलं रावणाच्या बंदिवासातून,
हे काम झालं का तुमचं? तुम्ही पाषाण तारले, सगळे समुद्रावर तरून नेले, हे काय फार मोठं झालं का? आम्ही तर जे जडजीव आहेत, या समाजामध्ये जे बंधन आहेत, जे बद्ध आहेत, त्या जड जीवांना तारून नेण्याचं काम आम्ही केलंय म्हणले. काय तुम्ही मोठेपण सांगताय? एक तर त्या देवांना बंदिवासातून मुक्त केलं, ते तर जिवंत जे देव आहेत, कर्तृत्व आहे त्यांच्याकडे. आणि दुसरं काय म्हणले, त्या दगडांना तुम्ही तारून नेलं समुद्रावर, समुद्राच्या पाण्यावर त्यांना तरंगत ठेवलं. जे जड जीव आहेत, जे प्रपंचामध्ये बांधले गेलेले आहेत, प्रपंचाच्या पाशांमध्ये बद्ध झालेले आहेत, आणि एक जन्म नव्हे जन्मानुजन्म ते बद्धच आहेत, त्यांचा उद्धार आम्ही केलाय म्हणले. आमचं कर्तृत्व काय? तुमच्या आमच्या कर्तृत्वासमोर तुमचं काम काय म्हणले? फिकं पडतंय सगळं. रामाला समर्थ म्हणतायत. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी कशात म्हणले आम्ही? हरिभक्त विरक्त विज्ञान राशी जेने मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. मनाच्या श्लोकामध्ये सांगतात म्हणले आमचं अस्तित्व काय, आमचं मोठेपण किती आहे. अरे आम्हाला लोकांनी दुरून पाहिलं तरी ते धरून गेले म्हणले, आम्हाला स्पर्श झाला तर स्वर्गातच जाऊन पोचले. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. मुख्य साधूचे लक्षण काय? लक्षण आहे साधूचं? निश्चयाचे विमळ ज्ञान. त्याला ते ज्ञान प्राप्त करून दिलं म्हणजे आम्ही. तरी आम्हीही भाविकासी सोडवुनिया मोक्षपदासी, पावविले तयासी मागुता जन्म नाही. तुमचे पाषाण तर म्हणले पाषाण होऊनच पडले तिकडे. ज्या देवांना तुम्ही बंदिवासातून सोडवलं त्यांचा जन्ममरण चालूच आहे. प्रलयाचा काळ आला की त्यांचं अस्तित्व संपतं, ते नाश पावतात, पुन्हा जन्म घेतात. पण आम्ही ज्या जड जीवांना उद्धरून नेलंय ते पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनरी जठरे शयनम या चक्रातून ते बाहेर पडलेले म्हणले. आमचं कर्तृत्व किती मोठं आहे. काय सांगताय रामा तुम्ही? असा एका अधिकाराने समर्थ यांना प्रभू श्रीरामचंद्रांना विचारतायत. असाच एक प्रसंग संत नामदेवांच्या आयुष्यात आलेला आहे. संत नामदेव सुलतानाने पाहिलं की नामदेवांकडे खूप लोक भक्ती करतायत, नामदेवांच्या कच्छेपी लागलेला आहे. तेव्हा एक गाय मरून पडलेली होती. सुलतानाने सांगितलं की या गाईला दूध आण, नाही तर तुझं शिरकाणच करतो म्हणले उद्या. तू आत्ताच्या आत्ता हे सगळं करून दाखव. नामदेव महाराज म्हणाले, अहो मी सामान्य माणूस आहे, मी कसा त्या मेलेल्या गाईला जिवंत करू शकतो? ते म्हणे मला काही माहिती नाही, नाही ते सगळं थोतांड बंद कर. काही भजन फिजन करायची गरज नाही, काही साधना करायची गरज नाही, काही उपासना करायची गरज नाही. या मरून पडलेल्या गाईला तू जिवंत कर, नाही तर तुझं मुंडकं छाटून टाकतो. सुलतान म्हणतो, सुलतानू पूछे सुनुबे नामा देखऊ राम तुम्हारे कामा. काय कसा तो राम तुझ्या कामाला येतो ते पाहतो म्हणले मी. नामा सुलताने बांधिला देखऊ तेरा हरी विठ्ठुला. कोण तुझा हरी आहे, कोण तुझा विठ्ठल आहे, काय करतो ते मी बघतो आता. बिस्मिल गौ देव जेवाई ना तरू गर्दनी मार उठाई. या गाईला तू जिवंत जर केलं नाहीस तर तुझी गर्दन उडाली समज. असा दम त्या सुलतानाने दिला. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की नामदेव महाराजांची पत्नी, नामदेव महाराजांची आई सगळे चिंताक्रांत झाले. काय करी? सुलतानाने हत्ती मागवला, हत्तीच्या पायाखाली द्यायची तयारी केली नामदेव महाराजांना. बदी स्याह ऐसी क्यों होई, बिस्मिल किया न जीवे कोई, मेरी किया कछु न होई, करी है रामू होई है सोई. बादी साहू चढ़ियो अहंकारी, गज हस्ती दीनो चमकारी, रुदनु करे नामे की माई, छोड़ी रामू की न बजई खुदाई. ती नामदेव महाराजांची आई गयावया करतीये.
सुलतानाची की नामदेवाला सोडून द्या, त्याची काही चूक नाही हो, तुम्ही नका त्याला एवढा त्रास देऊ, असं सगळं म्हणतीये. आणि नामदेव महाराजांनी त्या विठ्ठलाला खडा सवाल केला. नामदेव महाराज त्या विठ्ठलाचं स्मरण करतायत. नामदेव महाराजांनी 24 तास मागून घेतले होते. 24 तास गाय तिथं पडू नये. 24 तास जसे जसे होऊ लागले तसे तसे गायीच्या त्या निश्चेष्ट पडलेल्या देहामध्ये हालचाल होऊ लागली, चैतन्य येऊ लागलं. गायीचं वासरू धावत आलं. गायीचं वासरू लुचूलुचू दूध प्यायला लागलं. गाय उभी राहिली. वाडगाभर दूध काढलं नामदेव महाराजांनी आणि सुलतानाच्या समोर ठेवलं. सुलतानाला दरदरून घाम फुटला. नामदेव महाराज नंतर विठ्ठलाच्या समोर उभा राहून विठ्ठलाला दम देत आहेत. का लावले तू 24 तास? समर्थ या ठिकाणी जे सांगतायत, रामासी तुके मागावे जे आपण रामची व्हावे, का रामासी दास करावे आपण ऐसे. का तू माझं म्हणणं ऐकलं नाही? कशाला 24 तास लावले? विठ्ठल गालातल्या गालात हसला. विठ्ठल म्हणाला, अरे तू 24 तास का मागितले सुलतानाला? मी तर तिथं उभाच आहे. सदा सर्वदा राम सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. अरे मी तुझं धारिष्ट पाहत होतो. मी तुला पाहत होतो की तू किती तयार आहेस. नामदेव महाराजांच्या समर्थांच्या जीवनातला जो अत्युच्च भक्तिभाव आहे की जे जरब घेऊन अधिकारीपणाने भगवंताला प्रश्न विचारू शकतात, असा भाव केवळ या संतांमध्ये नाहीये. संत नामदेवांच्या समकालीन जी संत मंडळी आहेत त्यांच्या सुद्धा साहित्यामध्ये हा भाव आहे. नामदेव महाराजांचा चौथा मुलगा आहे, त्याचं नाव आहे विठा. तो काय म्हणतोय विठ्ठोबाला, माझी या बापाचा तुझपाशी ठेवा. अरे म्हणले माझ्या बापाने कमवून तुझ्याजवळ ठेवलंय. काय प्राज्ञा आहे, काय अधिकार आहे बघा तुम्ही. विठा नाव आहे. नामदेव महाराजांचा 7 मुलांपैकी हे चौथा मुलगा आहे. तो म्हणतो माझी या बापाचा तुझपाशी ठेवा. विठा म्हणे द्यावा केशी राजा, तू दे माझा ठेवा मला. ठेविले ठेवणे झडकरी देई, उशीर करू नको. तो ठेवा दिलेला तुझ्याकडे ठेवून दिलेले धन ठेवलेलं आहे माझ्या बापाने. व्यवहार काही लावू नको. हां आता उशीर करू नको, काही चालढकलपणा करू नको. असा जरब म्हणून मोठ्या अधिकाराने कोण मागू शकतं? नामदेव महाराजांचा विठा नावाचा चौथा मुलगा तो मागू शकतोय. संत चोखामेळा हे त्यांच्या समकालीन आहेत. संत चोखामेळांचा मुलगा कर्ममेळा तो काय म्हणतोय, आमची केली ही नाही याती, तुझं का न कळे श्रीपती. अरे तुला एवढी अक्कल नाहीये, तुला एवढी समज नाहीये, एवढी तुला जाण नाहीये. आमची केली ही नाही याती, तुझं का न कळे श्रीपती, तुला कळत नाही एवढं. जन्म गेला उष्टे खाता, लाजन तुमचे चित्ता. काय अधिकार आहे संतांचा, तुम्हाला लाज वाटत नाही? आमची ही अवस्था करून ठेवली तुम्ही. चोखा मेळाचा मुलगा कर्ममेळा असं म्हणतो. नामयाची दासी जनाबाईंच्या अभंगांमध्ये भगवंताला अशी जरब देऊन विचारलेल्या प्रश्नांचा आपल्याला भाव दृग्गोचर होतो, आपल्याला आढळतो त्यांच्या काव्यामध्ये सुद्धा. आज संत नामदेव महाराजांचं पुण्यस्मरण आहे. आत्ता अपर्णा वांगीकरांनी लिहिलंय या ह्याच्यावर की आज 600 कितवी आहे पुण्यतिथी, 671वी पुण्यतिथी आज नामदेव महाराजांची आहे. त्या निमित्ताने नामदेव महाराजांच्या जीवनातला काही प्रसंग
आपल्याला या गुरुशिष्य संवादाच्या निमित्ताने करता आला. पुढे समर्थ म्हणतायत, तरी आम्हीही भाविकासी सोड उनिया मोक्षपदासी पाविले तयासी मागुता जन्म नाही. आमचं काम किती मोठं आहे म्हणाले. तुम्ही त्या देवांना सोडवलं, काय विशेष आहे? ते तर देवच आहेत. ते दगडांना तारलं, काय पाण्यावर तरंगून उपयोग आहे म्हणले? दगड ते दगडच आहेत. प्रपंचामध्ये बद्ध झालेल्या जड जीवांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य आमच्यात आहे. काय तुमच्यात सामर्थ्य? समर्थ रामाला तुलनात्मक दृष्ट्या बोलतायत आणि आम्ही किती वरचढ आहेत हे सांगतायत. तुवा जरी मरण केले दुरी ते मुळीच नाही आमुच्या घरी. तू राजा 11 सहस्त्रवरी तरी आम्हासी संख्याची नाही. श्रीराम अरे म्हणाले, रामायणाचा काळ घेतला तर तू किती वर्ष राज्य केलं? 11,000 वर्ष राज्य केलं असं शास्त्र सांगतं. अरे आम्ही किती राज्य केले म्हणाले, आमच्याकडे गणतीच नाहीये. एवढं राज्य आम्ही केलेलं, एवढी वर्ष आम्ही केलंय. तू लोकांना मरणापासून मुक्त केलं, आमच्याकडे तर मरणाची वार्ताच नाही म्हणले. जन्म नाही तर मृत्यू कसा येईल? तुवा पुरी नेली वैकुंठा तरी आम्ही वैकुंठीच्या 12 वाटा. करुणी मांडीला चोहटा तया वैकुंठाचा. श्रीराम तू म्हणले काय मोठं काम केलं? तुला जेव्हा जायचंय, लक्ष्मण निघाला की तूही निघाला. लक्ष्मणे तम विसर्जयाम असं तो अधिकाराने सांगितलं. लक्ष्मणाने शरयू नदीमध्ये स्वतःला विसर्जित केलं. मागोमाग तू निघाला आणि सगळी अयोध्यापुरी तू वैकुंठाला नेली. अरे अयोध्या किती आहे म्हणले? काय मोठं कर्तृत्व आहे तुझं? आम्ही तर म्हणले या पृथ्वीवर गोंदवले, सज्जनगड, शिवथरगड, निगडी, अजून कुठे 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 पंढरी, कुठे कुठे आम्ही करून ठेवले. आळंदी, देहू, अशा किती वाटा केल्या आहेत म्हणले. 12 वाटा म्हणजे 12 वाटा नव्हे. आपण म्हणतो ना 756 मला कामं पडली आहेत, म्हणजे 756 काम, खूप काम आहेत. तशा असंख्य वाटा आम्ही या पृथ्वीवर निर्माण केलेल्या आहेत लोकांच्या उद्धारासाठी. तुझं काय घेऊन बसला म्हणजे? ऐसे बोलती रामदास निधडे सर्वस्वे उदास. वैभव वाटे जयास कसपट जैसे श्रीराम. कोण म्हणू शकतो असं? समर्थ वर्णन करतायत. मोक्षश्रिया आळंकृत ऐसे हे संत श्रीमंत. जीवदरिद्री असंख्यात नृपती केले श्रीराम. जे त्रैलोकी नाही ज्ञान ते करीती संत सज्जन. तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे श्रीराम. भगवंतापेक्षा संतांचं महिमान हे मोठं आहे. संत पूजावे आरते, देव पूजावे परते. देवाहून मोठा सद्गुरु, देव सद्गुरूहून मोठा. जयास वाटे तो करंटा. काय भगवंताचं महत्व आहे? ज्या रामाबद्दल समर्थांनी सगळं आयुष्य, आपले प्राण वेचले, कुठली अवस्था असेल ज्या अवस्थेमध्ये समर्थ काळाराम मंदिरामध्ये आलेत, रामाच्या समोर उभे राहिलेत आणि त्वेषाने हे सगळे प्रश्न रामाच्या समोर उभे करतायत. राम मनातल्या मनात हसत असेल. रामाने काय केलं हे सगळं ऐकल्यानंतर? काय घडलं त्या ठिकाणी? ही सिच्युएशन प्रभू श्रीरामचंद्रांनी कशी सांभाळली आणि पुढे समर्थांना काय केलं, कसं सांगितलं, कसं जवळ घेतलं, हे आपण उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.